एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला चाललेत। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत संजय राऊतांचा दावा, तर घालीन लोटांगण वंदीनं चरण हा शिंदेंसमोरचा शेवटचा पर्याय, उद्धव ठाकरे यांची टीका। चिन्ह चोरती लोकांचं प्रेम कसं चोरणार, मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल, तर शिवसेनेचं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। लोकसभेत यश मिळाल्यावर बॅलेट पेपरची मागणी होत नाही, विरोधाभास कशासाठी, केशव उपाध्यायांचा उद्धव ठाकरेंना सवाल। दरम्यान मतदान बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे अशी मागणी आजच्या सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी केली होती। ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे। ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलाय, ठाकरे प्रामाणिक आहेत आणि हे लोकांना माहिती आहे। ठाकरे ब्रँडवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरे ब्रँड जिवंत, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका। ठाकरे ब्रँड आता ग्राहकांना पसंत पडत नसल्याचाही टोला। मी बटेंगे तो कटेंगे नाही केलं, सर्वांना समान वागवलं, ज्या लोकांची मी भेट घेतली नाही ते मला कुटुंबातलं मानतात, उद्धव ठाकरेंची मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया। लोकसभेचं यश मवियातल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेले, पण मीपणा आल्यामुळे विधानसभेत पराभव झाला, उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये मविया नेत्यांचे कान टोचले। मुंबई तोडण्याचं कारस्थान भाजपमधील व्यापाऱ्यांचं, भाजपचाच बाप मुंबई तोडणार, खासदार संजय राऊत यांचा दावा, तर मराठी माणसाला उचकवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, राम कदमांचं उत्तर। महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय, राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। सोलापुरातील माढ्यात 10 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे, 5 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, नरबळी गेल्याचा गावकऱ्यांना संशय। मुंबईला कुणाच्या बापाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही, कोणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, फडणवीसांचा इशारा। शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका, मदरशांमध्ये दहशतवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही, राज ठाकरेंच्या हिंदी सक्ती केली तर शाळा बंद करू या वक्तव्याला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। भाजपने निशिकांत दुबेंवर केस केली का, दुबे पटक पटक के मारेंगे बोला, दुबे तुम मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचा इशारा। मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली, निशिकांत दुबेने राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, ट्विट करत दुबेचा राज ठाकरे यांना खोचक टोला। जाणून बुजून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलेलं नाही, ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव चर्चेत होतं, जाधवांची आक्रमकता पाहून विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ, विरोधी पक्षनेतेपदावर विनायक राऊत यांची राज्य सरकारवर टीका। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची याचिकेत मागणी, घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत, पण मनसेच्या आक्रमक पवित्रानंतर काही तासातच मराठी पाटी बसवली, गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंह बहादूर सिंग जडेजा यांच्या कार्यालयातील पाटीवरून हा वाद निर्माण झाला होता। उद्धव ठाकरेंचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात, अंधेरीतील परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाब आणि पुस्तक देऊन मराठी बोलण्याचं आवाहन, बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून थेट पुस्तकांचं वाटप। नोट घ्या, मतदान करा असं म्हणत 120 कोटी वाटले, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणेंवर प्रहार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा, निवडणुकांवेळी एकला चलोरेच्या भूमिकेसाठी चाचपणी करण्याची शक्यता। अजित पवारांकडून बारामतीत विविध विकास कामांची पाहणी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची बैठक अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणार। अमरावतीच्या तेली समाजाच्या राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा बावनकुळेंच्या हस्ते सत्कार होणार आहे। आमगाव, तिरोडा, गोरेगाव सडक अर्जुनी तालुका नक्षलग्रस्त भागात समाविष्ट करा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी, तहसीलदारांना मागणीचं निवेदन। इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतरण करण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर, मंत्री छगन भुजबळांचा निर्णय, तर रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलं, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। दिव्यांगवाडीवरून बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले, वाढवलेलं मानधनही तोकडं आहे, त्यामुळे मानधन आणखी वाढवण्याबाबत सरकारने विचार करावा, बच्चू कडू यांचं राज्य सरकारला आवाहन।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष 6 महिन्यात 1113 रुग्णांना 9 कोटींची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देवेंद्र कोठेंकडून वैद्यकीय कक्षाला देणगी 5,55,555 रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्द. फडणवीसांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला देणगी देण्याचं आवाहन केलं होतं. पुण्यात अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन. खासदार सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकरांची प्रमुख उपस्थिती. साताऱ्यात रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गरजू लोकांना हजारो छत्र्यांचं वाटप. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला उपक्रम. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कासेगावात जिल्हास्तरीय नांगणी स्पर्धेचं आयोजन. 80हून अधिक बैलजोड्यांचा नांगणी स्पर्धेत सहभाग. सोलापूरच्या माढ्यात शॉर्ट सर्किटमुळे कृषी केंद्राला आग. बी बियाणं, औषधं, खतही जळून खाक. 47 लाखांचं नुकसान. माढा पोलिसात घटनेची नोंद. परभणीच्या पाथरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रांगणात पाणी साचलं. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया. मुख्य पाईपलाईन बंद केल्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार. मनपा अधिकाऱ्यांची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी. ग्रामीण भागातील छोटे मोठे तलाव, नदी नाले अद्यापही कोरडे. शेतकऱ्यांसह वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. हिंगोलीत इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खरूच सदृश आजार. बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता. भंडारासह गोंदिया नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप. ट्रॅव्हल चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या इतिहासाविषयी चुकीची माहिती असल्याची माहिती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवर चुकीची माहिती. तब्बल 13 वर्षांनंतर प्रकार उघडकीस. जुना राजवाडा पोलिसांकडून देवस्थान समितीला खुलासा करण्याच्या सूचना. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी 10 दिवसांपासून बेपत्ता. जीवे मारण्याची धमकी दिल्याने आत्महत्या करत असल्याचा ठेवला होता स्टेटस. कुटुंबियांची पोलिसात तक्रार. पोलिसांचा शोध सुरू. पुण्याच्या हिंजवडीतील लक्ष्मी चौकात अतिक्रमण काढायला सुरुवात. अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना अजितदादांनी दिला होता इशारा. पुण्याच्या राजगडमधील करंजावणी गावात शेतात एकापाठोपाठ एक 10 ट्रॅक्टर रुतले. भात लावणीसाठी चिखलात एक ट्रॅक्टर रुतला. त्याला गाठण्या काढण्यासाठी गेलेले सगळे ट्रॅक्टर चिखलात अडकले. नागपूरच्या सोनेघाटमध्ये वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू. महिलांसोबत शेतात काम करणाऱ्या इतर 5 महिला जखमी. जखमी महिलांवर रामटेकमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकमधील देवळाली कंटोन्मेंट देशात दुसरा. राज्यातील कंटोन्मेंटमध्ये पटकावला पहिला नंबर. गोंदिया जिल्ह्यात 42,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची रोवणी. 6 जुलैपासून पावसाने हजेरी लावल्याने भाताच्या रोवणीला वेग. धुळ्यात महात्मा फुले समता परिषदेची बैठक. माजी खासदार समीर भुजबळ यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगीत स्वागत. समीर भुजबळ यांच्याकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. मुंबईत 330 किलोमीटर मेट्रोचे जाळे तयार होते. मेट्रो 3 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे कॉटन मिल आणि मांडवा येथील जागेवर उद्योग उभारावा. पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे नागरिकांची मागणी. तर दोन्ही जागा शासन दरबारी जमा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या बावनकुळेंच्या सूचना. कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरात 1.5 महिन्यात भाविकांकडून भरभरून दान. 3 दिवसात 1.5 कोटी रुपयांची मोजणी. आणखी 2 दिवस दान करण्यात आलेल्या रकमेची मोजणी चालणार. स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत सासवड नगर परिषदेला पुरस्कार. माजी आमदार संजय जगतापांकडून नगर परिषदेचं कौतुक. राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाणांनी स्वीकारला पुरस्कार. इंदापूर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशात 5व्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर. कचरामुक्त 3 स्टार आणि ODF प्लस मानांकन. फटाके फोडत पेढे वाटून केला आनंद साजरा. जालना जिल्ह्यातील 10 मंडळात मागील 2 दिवसात अतिवृष्टी. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या टेंभुणीमधील शेतकरी गारपीट अनुदानाच्या प्रतीक्षेत. फेब्रुवारी 2024 मध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. गारपीट अनुदानाची मदत कधी मिळणार, शेतकऱ्यांचा सवाल.
धाराशिवच्या कळममधील डिक्सळ गावचे ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी 10 दिवसांपासून बेपत्ता. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कुटुंबाकडून पोलिसात तक्रार दाखल.